नमस्कार, ज्योतिष एम ए फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी आपण जरा वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे कोथिंबीरची गड्डी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे व पाण्याने धुवून घेतलेली आहे व चाळणीमध्ये याचं पाणी मी निथळायला ठेवले होते। आता कोथिंबीर आपण चाकूच्या साहाय्याने बारीक कापून घेऊया। इथे कापताना थोडीशी कोथिंबीर जाडसर आली तरीही काही प्रॉब्लेम नाही। इथे आता ही आपली कोथिंबीर कापून झालेली आहे। अशीच कोथिंबीर आपण सर्व कापून घेऊया। इथे कोथिंबीर कापल्यानंतर सर्व मेजरमेंट त्याचं 1 वाटी झालेलं आहे, म्हणजे आपली पूर्ण चिरून झाल्यानंतर 1 वाटी आपली कोथिंबीर भरलेली आहे। आता आपण इथे कोथिंबीरच्या वडीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त बेसन पीठ घातलं तरी चालेल। नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे व चवीनुसार मीठ घातले। बेसन पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचं आपल्याला पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी टाकताना आपल्याला थोडं थोडंच पाणी त्यामध्ये ऍड करायचं आहे। एकाच वेळी सर्व पाणी त्यामध्ये ऍड करायचं नाही, नाहीतर बेसन पिठामध्ये गुठळ्या तयार होतात। इथे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे। एकदम आपल्याला पातळसर असं पीठ तयार करून घ्यायचंय। आता आपण वडी कशी बनवायची ही बघून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल टाकल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ही आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे। तीळ टाकून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। जिरे पावडर टाकून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हे व्यवस्थित 2 मिनिटासाठी परत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले तीळ जे आहे ते व्यवस्थित त्यामध्ये भाजले जातील। तर यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, कारण की हळद आपण सुरुवातीला बेसन पिठामध्ये पण ऍड केलेली आहे, त्यामुळे ते मी थोडीशी हळद त्यामध्ये ऍड केलेली आहे। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण त्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित अशी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर आपली मस्त सॉफ्ट झालेली आहे। यामध्ये मीठ आपण घातलेले नाहीये, कारण की बेसन पीठ बनवताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं आहे ते आता आपण सर्व कोथिंबीरमध्ये टाकून घेऊया। एकाच वेळी आपल्याला सर्व बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे व बारीक गॅसवरती आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कोथिंबीरीमध्ये बेसन पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। बिलकुल पण त्यामध्ये गाठ तयार झालेली नाहीये, एकदम सॉफ्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। इथे आता बेसन पिठाला व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे। पुन्हा एकदा आपण हे बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व 1 ते 1.5 मिनिटासाठी पुन्हा आपण ते सतत हलवत हे बेसन पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कोथिंबीर वडीचं पीठ शिजवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात। 5 ते 6 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं मिश्रण शिजलं जातं। इथे हे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। वड्या बनवण्यासाठी इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता अर्धा चमचा तेल टाकून सर्व तेल मी इथे भांड्याला व्यवस्थित लावून घेणार आहे। इथे तुम्ही भांड्याऐवजी एखाद्या ताटाचा वापर केला तरीही चालेल। तेल लावलेल्या भांड्यामध्ये इथे मी वड्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे। पीठ आता आपल्याला जशी जाड वडी हवी त्या पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असं बॅटर आपण त्यावरती पसरून घेऊया। भांड्यामध्ये पीठ टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ दाखवले नाही, डायरेक्टच पुढचा व्हिडिओ दाखवलेला आहे। आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहे। इथं वड्याचं आपलं बॅटर व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता चाकूने आपण त्याच्या व्यवस्थित अशा चौकोनी वड्या कट करून घेऊया। 10 मिनिटांमध्ये हे बॅटर व्यवस्थित थंड होतं। थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे वड्या पाडू शकता। इथे मी चौकोनी वड्या पाडून घेतेय। तुम्ही बघता सहजपणे ह्याच्या वड्या व्यवस्थित अशा पडल्या जात आहेत। इथे आता आपण सर्व वड्या व्यवस्थित अशा कट करून घेऊया। इथे आता आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता वड्या आपल्या सहजपणे अशा निघून येत आहेत। इथे आपल्या वड्या अशा मस्त तयार झालेल्या आहेत। आता हे सर्व वड्या आपण इथे तळून घेऊया। इथे वड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे, तुम्ही डीप फ्राय करून घेतल्या तरीही चालेल।
वड्या शॅलो फ्राय करण्यासाठी इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी तयार केलेल्या वड्या ठेवून घेतलेल्या आहे। सुरुवातीला गॅस हा आपल्याला फुल ठेवायचा आहे। फुल गॅसवरती आपल्याला त्याची एक साइड व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। इथे आता आपली एक साइड व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहे। आता आपण दुसऱ्या साइडने पण वड्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया। आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे व दुसऱ्या साइडने पण वड्या आपल्याला व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तव्यावरती पण वड्या तुम्ही व्यवस्थित शॅलो फ्राय केला तर मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात। वड्यांची दुसरी साइड पण व्यवस्थित अशी खरपूस अशी फ्राय करून झालेली आहे। आता सर्व वड्या आता आपण काढून घेऊया। इथे कोथिंबीरच्या वड्या आपल्याला वाफवायची गरज पडत नाही व झटपट तयार होतात। साधारण आपल्याला 20 मिनिटांमध्ये हे आपल्या वड्या तयार होतात। तुम्ही पण अशा नवीन पद्धतीने कोथिंबीरची वडी नक्की ट्राय करून बघा। इथे ह्या आपल्या वड्या व्यवस्थित अशा खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। तुम्हाला कोथिंबीरच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।